ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, पशुपतीनाथाचं व्रत हे तुम्ही ऐकलेलं असेलच। बऱ्याच लोकांच्या मनात पशुपतीनाथाच्या व्रताबद्दल अनेक प्रश्न तयार झालेले असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथाचं व्रत नेमकं काय आहे, हे व्रत केल्यानं नेमकं आपल्याला काय फळ मिळतं, काय लाभ होतो, पशुपतीनाथाच्या व्रताचा महिमा काय आहे, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे पशुपतीनाथाच्या व्रताची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। या व्रताची पूजा कशी करायची, काय काय साहित्य लागतं, अशी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बरेच जण पशुपतीनाथाचं व्रत करतात, पण बऱ्याचदा या व्रताचा काहीच फायदा आपल्याला होत नाही, कारण चुकीच्या पद्धतीने जर हे व्रत केलं तर त्याचा कोणताही लाभ आपल्याला मिळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथाच्या व्रताची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या व्रताचे अनेक फायदे आहेत। जेव्हा आपण पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने हे व्रत करतो तेव्हाच आपल्याला या व्रताचा महिमा कळेल। या व्रताचं आपण जर पालन केलं, सगळ्या नियमांचं पालन करून हे व्रत केलं तर आपल्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात। आपली जी काही रखडलेली कामं असतात, खूप दिवसांपासून एखादी इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर या व्रतामुळे ते सहज पूर्ण व्हायला मदत होते। एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाल तेव्हा देवांचे देव महादेव आपण जर खऱ्या श्रद्धेने हे व्रत केलं तर आपली खरी श्रद्धा निष्ठा पाहून केलेल्या उपवासाचं फळ नक्कीच आपल्याला देतात, असं शिवमहापुराण कथेमध्ये देखील सांगितलेलं आहे। तसं गुरुवारचं महालक्ष्मीचं जे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यात केलं जातं, किंवा आणखी एखादं व्रत असेल की ती ठराविक महिन्यातच केलं जातं। तसं पशुपतीनाथाचं जे व्रत आहे ते करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही। कोणत्याही महिन्यामध्ये आपण हे व्रत करायला सुरुवात करू शकतो। यासाठी आपल्याला कोणतीही तारीख किंवा शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही। फक्त कोणत्याही महिन्यातील सोमवारी आपल्याला हे व्रत सुरू करायचं आहे। मग तो सोमवार कृष्ण पक्षातला असो किंवा शुक्ल पक्षातला असो, त्याच्याशी काय आपण विचार करायचा नाही। फक्त आपल्याला सोमवारचा दिवस बघून हे व्रताला सुरुवात करायची आहे। देवांचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत। जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत, म्हणून त्यांना असं कधीच वाटत नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे। म्हणून बघा, जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत, गर्भवती महिला आहेत, अशा लोकांनी शक्यतो हे व्रत करायचं नाही। आपल्या तब्येतीला झेपत असेल तरच हे व्रत करायचं असतं। स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकता। फक्त मासिक पाळी असेल तर महिलांनी हे व्रत करायचं नाही, म्हणजे पूजा त्यांनी करायची नाही। बाकी इतरांकडून त्या दिवशी, म्हणजे ज्या एखाद्या सोमवारी जर मासिक पाळी आली, तुम्ही व्रत सुरू केलेलं आहे आणि दुसऱ्या सोमवारी तुम्हाला मासिक पाळी आली, तर मग त्या दिवशी तुम्ही व्रत करायचं, पण पूजा घरच्या दुसऱ्या सदस्याकडून करून घ्यायची असते। फक्त उपवास आपण त्या दिवशी करायचा असतो। या व्रतासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं? पूजेचं ताट, कुंकू, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, अक्षता, फुले, बेलपान, धोत्र्याचं फूल, दूध, तांब्याचा कलश, एवढं सर्व साहित्य आपल्याला लागतं। त्यासोबत धूप दीप, एवढं सर्व साहित्य आपल्याला या व्रतासाठी लागतं। तर या व्रतामध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ अशी दोन्ही टाईम पूजा करायची असते। मग सकाळी ही पूजा नेमकी कशी करायची ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। व्रताची सुरुवात आपल्याला सोमवारी करायची असते। सलग 5 सोमवार हे व्रत आपल्याला करायचं असतं। 5 सोमवारचं हे पशुपतीनाथाचं व्रत असतं। तर बघा, सोमवारच्या दिवशी पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची, केस धुवायचे, ब्रह्ममुहूर्तावरतीच अंघोळ आपल्याला करायची आहे। त्यानंतर या व्रताचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे। 5 सोमवारच्या व्रताचा आपण संकल्प करून घ्यायचा। पूजा तुम्ही जवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे करा, किंवा घरात तुमच्या शिवलिंग असेल तर घरातच तुम्ही ही पूजा करू शकता। त्यासाठी आपल्याला सोमवार आणि प्रदोषकाळ म्हणजे सकाळ संध्याकाळ अशी दोन्ही वेळेस ही पूजा करायची असते।
या व्रताच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे असतात. पूजेचं ताट आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस लक्षात घ्या, आपल्याकडे जे जे साहित्य असतील ते तुम्ही ताटात घ्या. एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल, समजा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की या व्रताला धोत्र्याचं फूल कंपल्सरी लागतं, तर असं काही नाही. तुम्हाला माहिती आहे, भगवान महादेवांना, देवांचे देव महादेव यांना भोळा महादेव असं देखील म्हटलं जातं. त्यांना फक्त प्रामाणिक भक्तीची गरज असते. ते भक्ताचं प्रेम बघतात. त्यामुळे आपली 2दा पूजा होईल एवढं सामान आपण त्या ताटामध्ये जमा करून ठेवायचे. आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही काळी ही पूजा करायची असते. ज्या मंदिरात तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तिथेच तुम्हाला संध्याकाळी देखील पूजा करायची असते. आणि म्हणजे प्रत्येक सोमवारी त्याच महादेवाच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्याला ही पूजा करायची असते. म्हणून अशा मंदिरात ही पूजा करा की 5ही सोमवारी तुम्हाला तिथे जाणं शक्य होईल. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आपण या दिवसाची सुरुवात करायची असते. त्यानंतर पूजेचं सर्व साहित्य घेऊन शिवमंदिरात जायचं. अनेक लोक शिवभक्त दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे बेलपत्र, फुलं शिवलिंगावरती अर्पण केलेलं असतं. त्यामुळे सर्वप्रथम आपण शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर भगवान शिवशंकराला जल अभिषेक सर्वप्रथम करायचा. जल अभिषेक करताना हे देखील लक्षात ठेवायचं की थोडंसं पाणी आपण शिवलिंगावर जे अभिषेक करतो त्यातलं काही पाणी आपण वाटीमध्ये धरायचं असतं. पूजा एकदम शांततेत करायची, घाई करायची नाही. पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपण करायचा आहे. जल अभिषेक झाला की त्यानंतर शिवलिंगावरती आपण दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तो अभिषेक झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आणि शिवलिंगाला भस्म किंवा लाल चंदन, पिवळं चंदन जे तुम्ही आणलेलं असेल ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तिथे शिवलिंगाजवळ गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून प्रथम पूजा करायची आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. शिवलिंगाला चंदन भस्म लावून झाल्यानंतर बेलाची पानं, धोत्र्याची फुलं जे तुम्हाला उपलब्ध झाले असेल ते देखील शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. बेलाची पानं अर्पण करताना ती व्यवस्थित बघून घ्यायची. 3 पानं असतील असं बेलाचं पान आपण अर्पण करायचं आहे. तुटलेलं, फाटलेलं, जळालेलं असं पान शिवलिंगावरती आपण अर्पण करायचं नाही. 11 बेलपानं शिवलिंगावरती अर्पण करायची. त्यानंतर जी काही तुम्ही फुले आणलेली असतील ती देखील शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायची. मनोभावे नमस्कार करायचा, आरती करायची, कर्पूर आरती करायची आणि नमस्कार करून आपण घरी यायचं आहे. तुम्ही जर सोबत फळ नेलेलं असेल तर नैवेद्य म्हणून ते फळ देखील तिथे अर्पण करायचं. दिवसभर अन्न न खाता फलाहार करून हे व्रत आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रदोष काळामध्ये संध्याकाळी पुन्हा पूजेसाठी जायचं आहे. ज्या शिवलिंगावरती तुम्ही सकाळी पूजा केलेली आहे, ज्या मंदिरात तुम्ही सकाळी पूजा केलेली आहे तिथेच तुम्हाला संध्याकाळची देखील पूजा करायची आहे. पूजेला जाताना संध्याकाळची पूजा करण्यासाठी जाल तुम्ही त्यावेळेस सर्वप्रथम कणकेचे 6 दिवे आपल्याला बनवावे लागणार आहे. कणकेचे दिवे बनवून घ्यायचे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि पूजेचं ताट आणि गोडाचा नैवेद्य किंवा प्रसाद बनवून आपण मंदिरात जायचं आहे. तो प्रसाद देखील आपल्याला सोबत न्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला 5 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. 1 दिवा आपल्या सोबतच ठेवायचा आहे. पूजा करून घ्यायची आणि 1 दिवा आपल्या सोबत ठेवायचा. आपण जो नैवेद्य किंवा प्रसाद आणलेला आहे गोडाचा त्याचे 3 हिस्से 3 भाग आपण करायचे आहे. प्रसादाचा 1 भाग देवाला ठेवायचा, नमस्कार करायचा, देवाची आरती करायची, तुमची जी काही इच्छा असेल ती देवाला सांगायची. प्रसादाचा 1 हिस्सा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर 1 हिस्सा घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना घराजवळ आल्यानंतर सर्वप्रथम जो 1 दिवा आपण परत आणलेला आहे तो दिवा मुख्य प्रवेशद्वारात प्रज्वलित करायचा आणि मगच आपण घरात प्रवेश करायचा आहे. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून जो आपण प्रसाद परत आणलेला असतो तो प्रसाद आपण कोणालाही न देता तो स्वतःच खाऊन घ्यायचा आणि त्यानंतर जेवण करून हा उपवास आपण सोडायचा असतो. या सोमवारची म्हणजे अशा प्रकारे पहिल्या सोमवारची पूजा आपली संपन्न होईल आणि बाकीच्याही 4 सोमवारची पूजा आपल्याला अशाच पद्धतीने करायची असते. आता पुरुषांनी हे व्रत करायचं ठरवलं तर त्यांचे सलग 5 सोमवार हे व्रत कोणतंही विघ्न न येता पूर्ण होऊ शकतं.
सुतक वगैरे असेल तेव्हा अडचण येईल, पण महिलांच्या बाबतीत मासिक पाळीची अडचण येऊ शकते एखाद्या सोमवारी. तर काही हरकत नाही. समजा दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी तुम्हाला मासिक पाळी असेल सोमवारच्या दिवशी, तर तुम्ही फक्त व्रत करायचं, पूजा घरातील दुसऱ्या एखाद्या सदस्याकडून करून घ्यायची. तो सोमवार सोडून बाकी आणखी 5 सोमवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे. म्हणजे एखाद्या सोमवारी तुम्हाला सुतक असेल, मासिक पाळी असेल, तर तो सोमवार आपल्याला गृहीत धरायचं नाही. ज्या सोमवारी आपल्याला कोणतीही अडचण आलेली नाही असेच 5 सोमवार आपल्याला हे व्रत करायचं असतं. शक्यतो या व्रत करत असताना कुठेही प्रवास करायचा नाही. व्रत चालू असताना तेवढं महिनाभर, सव्वा महिना आपण मांसाहार चुकूनही करायचं नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण भक्तिभावाने हे जर व्रत केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक अडचणी असतील, नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी नक्की दूर होतात.